नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार. भगवान शिवाची भक्ती आणि नागदेवतेचा अद्भुत कथा. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. नागदेवताय नमः. श्रावण महिना म्हणजे भक्ताचा पहिला महिना. श्रावण म्हणजे भगवान महादेवाची आराधना करण्याचा पवित्र काळ. आणि याच श्रावण महिन्यात येणारा पहिला श्रावण सोमवार तसेच नागपंचमी हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दिवस मानले जातात. या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली जाते, बेलपत्र अर्पण केले जाते, शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो आणि नागदेवतेचेही श्रद्धेने पूजन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा का केली जाते? भगवान शिवाच्या गळ्यात नाग का असतो? आणि श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भक्ताच्या जीवनात काय बदल होते? अशी धार्मिक श्रद्धा का आहे? यामागे एक अतिशय सुंदर आणि भक्तिमय कथा सांगितली जाते. एका गावामध्ये एक अत्यंत साधा आणि गरिबी शेतकरी राहत होता. त्याचे नाव गोविंदा होते. गोविंदा मनाने अतिशय चांगला होता. तो दिवसभर शेतामध्ये कष्ट करायचा आणि संध्याकाळी गावातील महादेवाच्या मंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करायचा. त्याच्याकडे कोणती संपत्ती नव्हती, घर साधे होते, पण त्याच्या मनामध्ये भगवान शिवाविषयी अपार श्रद्धा होती. दररोज सकाळी उठल्यानंतर तो प्रथम म्हणायचा, हर हर महादेव, आणि मग आपल्या कामाला सुरू करायचा. एक वर्षी श्रावण महिना सुरू झाला. गावामध्ये सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले. पहिला श्रावण जवळ आला. गावातील लोकांनी मंदिराची स्वच्छता केली. कोणी बेलपत्र आणली, कोणी फुले आणली, कोणी दूध आणले, तर कोणी महादेवासाठी अभिषेक तयारी केली. गोविंदाकडे मात्र पूजा करण्याचे पैसे नव्हते. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, आपल्याकडे पैसे नसले तरी महादेवाची भक्ती करण्यासाठी पैशाची गरज नाही. उद्या पहाटे आणि जंगलात जाऊ आणि महादेवासाठी बेलपत्र घेऊन येऊ. पत्नी म्हणाली, पण आपल्या घरात धान्यही कमी आहे, तुम्ही शेती कामाला जा. गोविंदा हसला आणि म्हणाला, महादेवावर विश्वास ठेव. ज्याने हे संपूर्ण जग निर्माण केलं, तो आपल्या भक्तांना कधी उपाशी ठेवत नाही. पहिला श्रावण सोमवार. पहाट झाली. आकाशामध्ये मंद प्रकाश पसरला. पक्ष्याचा किलबिलाट सुरू झाला. गोविंदा उठला. त्याने स्नान केले, मनोभावाने देवस्मरणाचे स्मरण केले आणि जंगलामध्ये दिशेने निघाला. जंगलामध्ये गेल्यावर त्याने एका झाडाखाली भरपूर बेलपत्र दिसले. तो बेलपत्र तोडण्यासाठी पुढे गेला. तेवढ्यात त्याला झाडाच्या मुळाशी एक मोठा नाग दिसला. गोविंदा क्षणभर घाबरला, पण त्याने स्वतःला सावरले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, नागदेवता, मला माफ करा. हे बेलपत्र मी माझ्या महादेवाच्या पूजेसाठी घेऊन जात आहे. असे म्हणतात तो मागे सरकला. नागाने गोविंदाकडे पाहिले आणि काही वेळा हळूहळू जंगलामध्ये निघून गेला. गोविंदाला मनातून एक वेगळाच आनंद झाला. तो बेलपत्र घेऊन मंदिरात आला. त्याने महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण केले, बेलपत्र अर्पण केले आणि डोळे बंद करून म्हणाला, हे महादेवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. महादेवाची परीक्षा. गोविंदाची भक्ती पाहून महादेवाला शिव प्रसन्न झाले. पण त्याची भक्ती आणखी दृढ आणि का त्याची परीक्षा घेण्याची त्यांनी ठरवली. दुसऱ्या दिवशी गोविंद शेतामध्ये काम करत असताना अचानक त्याला शेतामध्ये एक नाग आला. नागाने शेतातील एका ठिकाणी वेटोळे घातले. गोविंदाला त्याची आठवण झाली. तो म्हणाला, हा तोच नाग असावा जो मला काल जंगलात भेटला. त्याने नागाला त्रास दिला नाही. त्याने हात जोडले आणि म्हणाला, तुम्ही नागदेवता असाल तर माझ्या शेताचे रक्षण करा. त्या दिवसापासून गोविंदा दररोज शेतात एका कोपऱ्यात थोडे दूध ठेवू लागला. तो नागाला मारत नसे, त्याला त्रास देत नसे, फक्त मनोभावाने प्रार्थना करत असे. नागपंचमीचे दिवस. नागपंचमी दिवशी नागपंचमी आली. गावामध्ये नागदेवते
चे पूजेची तयारी सुरू झाली. महिलांनी घरासमोर सुंदर रांगोळी काढली, नागदेवतेचे चित्र काढले, हळद कुंकू वाहिले, दूध आणि नैवेद्य अर्पण केले. गोविंदाने आपल्या घरामध्ये नागदेवतेची पूजा केली. त्याने मनापासून प्रार्थना केली, हे नागदेवता, तुम्ही भगवान शिवाच्या गळ्यातील अलंकार आहात. माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. पूजा झाल्यानंतर शेतामध्ये गेला. तो त्याला आश्चर्यचकित दृश्य दिसले. ज्या शेतामध्ये अनेक दिवस पाऊस पडला नव्हता, त्या शेतामध्ये एका भागामध्ये पाणी साचले होते आणि त्या ठिकाणी तो नाग शांतपणे बसला होता. गोविंदाने हात जोडले. त्याला जाणवले, ही साधा योगायोग नसून महादेवाची कृपा आहे. अचानक आलेले संकट. पण काही दिवसांनी गावावर मोठे संकट आले. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. लोक घाबरले. गोविंदाचे शेतही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली. तो महादेवाची मंदिरात धावत गेला. शिवलिंगासमोर बसून प्रार्थना केली, महादेवावर माझी परीक्षा घेऊ नको. माझे शेत वाचव. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. तेवढ्यात मंदिराबाहेर मोठा नाग दिसला. तो नाग मंदिराच्या दिशेने सरकत आला आणि शिवलिंगासमोर काही क्षण शांतपणे थांबला. गावातील लोकांना हे दृश्य पाहिले. सगळ्यांनी एकच आवाज केला, हर हर महादेव. काही वेळाने पावसाचा जोर कमी झाला. पूर ओसळून गेला आणि आश्चर्य म्हणजे गोविंदाचे शेत मोठ्या नुकसानापासून वाचले. गावकऱ्यांनी गोविंदाच्या महादेवावर श्रद्धा समजली. भगवान शिवाचे दर्शन. त्या रात्री गोविंदा मंदिरामध्ये झोपला. मध्यरात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये भगवान शिव त्याच्या समोर उभे होते. जटामध्ये गंगा, कपाळावर चंद्र, हातात त्रिशूळ आणि गळ्यातील नागराज. भगवान शिव म्हणाले, गोविंदा, तू मला सोनं चांदी दिलंच नाहीस, मोठमोठे नैवेद्य दिले नाहीस, पण तू मला तुझ्या मनातील खरी भक्ती दिलीस, म्हणून मी तुझ्या प्रसन्न झालो. गोविंदा भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक झाला. तो म्हणाला, महादेव, माझ्याकडून काही चुकलं नाही असे तर मला क्षमा करा. जो जीव मात्रावर दया करतो, जो माझ्यावर दया करतो, नागदेवतेचा सन्मान करतो, तो निसर्गाचा सन्मान करतो. आणि एवढे बोलून भगवान शिव अदृश्य झाले. नागपंचमीचा धार्मिक महत्त्व. नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग विराजमान असतो, म्हणून नागाला भगवान शिवाशी जोडले जाते. नाग हा निसर्गातील महत्त्वाचा जीव आहे. त्यामुळे नागपंचमी आपल्या केवळ पूजा करण्याचा संदेश देत नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा संदेश देते. या दिवशी अनेक भक्त नागदेवतेचं स्मरण करतात. घरामध्ये नागदेवतेचे चित्र किंवा प्रतीक ठेवून पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षदा अर्पण केली जातात. पहिला श्रावण सोमवार. श्रावण सोमवार हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपासना करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. काही भक्त मंदिरामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची श्रद्धा. महादेवाला मोठे विधी करण्यापेक्षा मोठी प्रार्थना प्रामाणिकपणा द्या. भक्ती, प्रामाणिकपणा द्या. दया आणि चांगले आचरण अधिक महत्त्वाचे आहे, असा धार्मिक संदेश या कथेतून घेतला जातो. या संपूर्ण कथेतून आपल्या 3 मोठे संदेश मिळतात. पहिला संदेश, श्रद्धा ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या ईश्वरावर श्रद्धा सोडू नका. दुसरा संदेश, जीवमात्रावर दया करा. निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे. तिसरा संदेश, भक्ती मनापासून करा. देवाला संपत्तीपेक्षा गरज असते. देवाला आपल्या मनातील प्रेम आणि श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणून आपल्या नागपंचमीला पहिला श्रावण सोमवारी आपण एक संकल्पना घेऊया. भगवान शिवाचे स्मरण करूया, नागदेवतेचे स्मरण करूया, निसर्गाचे रक्षण करूया.
प्राणी पक्षाची दया करूया आणि आपल्या मनातील अहंकार आणि द्वेष दूर करण्याचा प्रयत्न करूया. डोळे बंद करा, मनापासून महादेवाचे स्मरण करा आणि म्हणा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. भगवान भोलेनाथ आपल्या सर्व जीवनाची संकटे दूर करो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. नागदेवतेची कृपा आपल्या कुटुंबावर राहो आणि श्रावण महिना केलेली आपली भक्ती महादेवाच्या चरणी स्वीकारली जाऊ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. अशी भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की आपले जेव्हा व्हिडिओ पडेल तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ पाहायला भेटेल. त्याच्यामुळे बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.